नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया L&T फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T फायनान्स कंप्लीट्स एक्विजिशन ऑफ पॉल मर्चंट्स फायनान्स गोल्ड लोन बिझनेस. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBFC कंपनी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीने पॉल मर्चंट्सच्या सबसिडरी कंपनी पॉल मर्चंट्स फायनान्सचा गोल्ड लोन बिझनेसचा ॲक्विजिशन कंप्लीट केले आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे L&T फायनान्स लिमिटेडने गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पारस डिफेन्स अनाउन्सेस रेकॉर्ड डेट फॉर फर्स्ट एव्हर स्टॉक स्प्लिट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याचा बेनिफिट देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया फॉर्म्स सबसिडरी फॉर रिन्युएबल एनर्जी बिझनेस इन राजस्थान. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड या कंपनीने राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड सोबत मिळून एक जॉईंट व्हेंचर कंपनी म्हणजे सबसिडरी फॉर्म केली आहे, जिचे नाव आहे CIL राजस्थान अक्षय ऊर्जा लिमिटेड. आणि मित्रांनो, ही कशासाठी फॉर्म केली आहे तर राजस्थानमध्ये आपला रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस मॅनेज करण्यासाठी. आणि मित्रांनो, या CIL राजस्थान अक्षय ऊर्जा लिमिटेडमध्ये 74% हिस्सेदारी आहे कोल इंडिया लिमिटेडची. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीचा उद्देश आहे सोलार वाइंड पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स डेव्हलप आणि ऑपरेट करणे. आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर कंपनी प्रायमरली सेल करेल पॉवर कोणाला? RRVUNL म्हणजे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडला. चला आता बोलूया इरिडाबद्दल म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा रेजेस ₹2,006 करोड फ्रॉम QIP. LIC पिक्स 50% शेअर ॲट ₹1,003 कोटी. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने QIPच्या थ्रू 2,000 कोटी रुपये रेज केले आहे. आणि मित्रांनो, या QIPमध्ये टोटल 12.15 कोटी इक्विटी शेअर अवेलेबल होते. आणि मित्रांनो, यातले 50% शेअर फक्त LICने परचेस केले आहे 1,003 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक सिग्निफाय सोल्युशन्स टू फॉर्म जॉईंट व्हेंचर फॉर मॅन्युफॅक्चरिंग लाइटिंग प्रोडक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीने सिग्निफाय इनोव्हेशन्स इंडिया लिमिटेड सोबत बाइंडिंग टर्म शीट साईन केली आहे. कशासाठी? जॉईंट व्हेंचर कंपनी फॉर्म करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर कंपनी कशासाठी फॉर्म करत आहे तर लाइटिंग प्रोडक्ट्स अँड ॲक्सेसरीजचा ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करण्यासाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये दोन्ही म्हणजे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि सिग्निफाय इनोव्हेशन्स इंडिया लिमिटेड दोन्ही कंपनीची 50% हिस्सेदारी राहील. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SBI म्युच्युअल फंड्स बायज 3.5 कोटी शेअर ऑफ इंडियन पेंट्स फॉर ₹7,700 3.5 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया.
तर मित्रांनो, या वीकमध्ये आपल्याला एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीमध्ये एक मोठी ब्लॉक डील पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलमध्ये एशियन पेंट्स लिमिटेडचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सबसिडरीच्या थ्रू शेअर सेल केले आणि आपली हिस्सेदारी 4.90%ने डिक्रीज करून 1.26% केली आहे. तसेच मित्रांनो, दुसऱ्या बाजूने या ब्लॉक डीलमध्ये एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये SBI म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे 1.51%ने 5.15%. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर्स TP सोलार क्रॉसेस 4 गीगावॅट मॉड्यूल प्रोडक्शन ॲट तामिळनाडू फॅसिलिटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या मॅन्युफॅक्चरिंग आर्म TP सोलार यांनी आपल्या तामिळनाडू प्लांट येथे आपला सोलार मॉड्यूल आउटपुट किंवा प्रोडक्शन 4 गीगावॅटने क्रॉस केला आहे. आणि मित्रांनो, इथून एक गोष्ट स्पष्ट समजत आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आपला फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सोलार मॉड्यूल प्रोडक्शनचा बिझनेस इन्क्रीज करत आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक रिसीव सेबी अप्रुव्हल टू ऑपरेट ॲज इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट्स ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, जी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. या कंपनीला सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडून सर्टिफिकेट ऑफ रेजिस्ट्रेशन मिळाले आहे. कशासाठी? इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स म्हणून काम करण्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.